आजोबा आजींच्या सहवासात पठण, पारायण, पूजनातून भक्तिभावाचा एक भावगर्भ ठसा त्यांच्या जीवनावर उमटला. माझे आजोबा हे देवभक्तीचे असल्या कारणाने आजी आजोबांच्या सहवासाने पंढरपूरला जाणे, देवभक्ती करणे आणि 32,000 साधूंचा सहवास मिळाल्यामुळे भक्ती मार्गात आपला जीव ओढला गेला आणि त्यामुळे आनंदच होत गेला. आणि ह्या आनंदाच्या भरात आपण त्या अरण्यभाग उत्तम तऱ्हेने उपभोगू लागलो. आणि त्याच वेळेला 42 आंदोलनं होती आणि त्या आंदोलनात गोरगरीब लोकांना भाकऱ्या देणं किंवा लोकांना होईल ती मदत करणं हा आपला नित्यक्रम चालू झाला. आणि त्यात नाना पाटलासारखे क्रांतिकारक मोठमोठे योद्धे क्रांती निशाने करीत असताना आपण त्यांना मदत केली आणि त्या मदतीचा आपणाला उपयोग राहून त्याने होत असे.